वास्तुशास्त्रानुसार लाल मातीचा माठ हा कोणत्या दिशेला ठेवावा, कुठे ठेवावा असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतात. कारण उन्हाळ्यात घरात लाल मातीचा माठ आणणं ही प्राचीन परंपरा आहे. पण फक्त हा माठ घरी आणणं पुरेसं नाही, तो योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवल्यासच घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं. कारण चुकीच्या ठिकाणी कोणतीही वस्तू ठेवली तरी उलट नकारात्मक प्रभाव पाडू शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत लाल माठाचे वास्तू महत्त्व, योग्य दिशा आणि ते कोणत्या दिशेला ठेवावे, या संबंधित कोणत्या चुका टाळाव्यात, त्याचे फायदे काय, उपाय काय आणि काही विशेष टिप्स सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐका, ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरात योग्य बदल करू शकाल. आता वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांचं आहे. जसं पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचं संतुलन आपल्याला शिकवते. लाल मातीचा माठ हे पृथ्वी तत्व म्हणजे माती आणि जलतत्व म्हणजे पाणी यांचं सुंदर मिश्रण आहे. लाल रंग हा अग्नितत्वाशी संबंधित आहे. तो ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकता दर्शवतो. लाल माठ मातीपासून बनलेला असल्याने तो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि शुद्ध पाणी देतो. प्राचीन काळी घरात मातीचे भांडे नेहमी भरलेले ठेवले जायचे. आजही वास्तुशास्त्र सांगतं की ज्या घरात मातीचा माठ नेहमी पाण्यानं भरलेला असतो त्या घरात देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. पैशाची कमतरता भासत नाही, मुलांचं आरोग्य चांगलं राहतं आणि घरात शांती टिकून राहते. एवढंच नाही तर प्रभावी मानला जाणारा हा लाल रंगाचा माठ सूर्य आणि अग्नीशी जोडला जातो, जो घरातील सकारात्मक कंपन वाढवतो. पण तो अजिबात रिकामा ठेवू नये, कारण रिकामा माठ वास्तुदोष निर्माण करतो आणि धन निघून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मग वास्तुशास्त्रानुसार लाल माठ ठेवण्याची सर्वोत्तम दिशा कोणती? तर उत्तर ही दिशा लाल माठ ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा मानली गेली. उत्तर ही कुबेर आणि जलदेवता वरुण यांची दिशा मानली जाते. या दिशेला लाल माठ ठेवल्याने घरात धनप्रवाह वाढतो, आर्थिक स्थिरता येते आणि सुख समृद्धी येते असं सांगितलं जातं. देवता उत्तरेकडे राहतात असेही मानलं जातं, म्हणून उत्तर दिशा ही खूप शुभ मानली जाते. आता दुसरी उत्तम जागा म्हणजे घराचा ईशान्य कोपरा. हो, ही दिशा पाणी तत्वाशी संबंधित आहे. ईशान्येत माठ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, मानसिक शांती मिळते, मुलाचा अभ्यास आणि आरोग्य सुधारतं, रात्री चांगली झोप सुद्धा येते. आणि त्याच्यानंतरची पूर्व दिशा, थोडीशी ईशान्येकडे झुकलेली पूर्व दिशा ही सुद्धा शुभ मानली जाते. येथे माठ ठेवल्याने सूर्याची ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते असं सांगितलं जातं. मात्र दक्षिण आणि नैऋत्य दिशेला किंवा आग्नेय दिशेला माठ ठेवणं टाळावं. या दिशेला माठ ठेवल्यास आर्थिक नुकसान होतं, कौटुंबिक कलह वाढतात आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आग्नेय ही अग्नीची दिशा आहे. पाणी आणि